शिक्षक आंदोलकांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने चर्चा करावी. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी. मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभा सभागृहात निवेदन सादर केलं. शिक्षकांचे मुंबईत तीव्र आंदोलन. महाराष्ट्र विधानसभा सभागृहात 9 जुलै रोजी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे श्री लायक पटेल, श्री केशवराव जाधव, श्री राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील असंख्य शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर पावसात आंदोलन करत आहेत. शिक्षकांच्या या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष. शिक्षकांच्या मागण्यांबाबत माहिती देताना माजी मंत्री आमदार देशमुख यांनी सांगितलं की मुख्यत्वे टीईटीची अट शिथिल करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळावं आणि शाळांचे थकलेले अनुदान त्वरित मिळावं यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हे शिक्षक लढा देत आहेत. शासनाला सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना. शिक्षकांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. या संदर्भात शासनाने आपला अधिकृत प्रतिनिधी आंदोलक संघटनेच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी पाठवावा किंवा आंदोलक शिष्टमंडळाला संबंधित मंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असं निवेदन यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलं. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केलेल्या या निवेदनाची दखल घेत विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी या विषयावर शासनाने तातडीने नोंद घ्यावी आणि योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.